एक नंबर जेवण. दिवेश बघणार आहे नंतर ब्लॉग. मी त्याला बोलले दीपक आज आहे डे 2 हॅनॉई मध्ये. कच्चे हुशारीगिरी मस्तपैकी लिंबू. तो आम्ही तिकडे चिकन बनवणार आहे बेसिकली. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज आहे डे 2 हॅनॉई मध्ये आणि आता वाजलेत आहे 12:30 आणि आम्ही चाललोय ऍक्च्युली जेवायला दिवेश रेस्टॉरंटमध्ये. सो तिकडचं लंच झाल्याच्या नंतर आम्ही पूर्ण हॅनॉईची स्ट्रीट फिरणार आहे, शॉपिंग करणार आहे आणि मला पर्सनली खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत इकडून घरी नेण्यासाठी आणि मम्मीला थोडेफार गिफ्ट घेऊन जायचे. जर आवडलं तर घेऊन जाणार, अदरवाईज नो. सो आता आम्ही चाललोय दिवेशच्या रेस्टॉरंटमध्ये. सो आम्ही तिकडे चिकन बनवणार आहे बेसिकली. सो आणि तिकडे चिकन बनवून झाल्यावर तिकडेच मग जेवून आम्ही परत स्ट्रीट शॉपिंगला फिरणार आहे. सो हार्डली दिवेशच्या रेस्टॉरंटमध्ये जायला आम्हाला मिनिमम 15 मिनिटचा वॉक आहे. तो तर वॉक करायलाच पाहिजे. आणि बेसिकली काल खूप पाऊस पडलेला, त्याच्यामुळे प्रचंड क्लायमेट खूप मस्त आहे. तुम्ही या साईडला बघू शकता. हे एक लेक आहे जिकडे मी पण जाणार आहे जेवल्याच्या नंतर. आणि हा तुम्ही जो क्लायमेटचा व्ह्यू आहे आणि तुम्ही एन्जॉय करा गाईज. बस यार, अजून काय बोलू नाही शकत मी. हा फील एक नंबर आहे. सो गाईज, मी, मजनू, विशाल, अवी आणि सौरभ आहे, असे आम्ही 5 जण आहोत जातोय. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठी त्याचं रेस्टॉरंट आहे माझी म्हणून. सो हे त्याचे खूप सारे आउटलेट आहे इकडे. आणि स्पेशालिटी झालं तर इंडियन फूड स्पेशालिटी आहे विथ मल्टी क्विझिन. सो लेट्स गो टू द रेस्टॉरंट. आम्ही आता बाहेरच आहोत, तुम्ही इथे बघू शकता. माझी अँड Sapporo Premium Beer. जेवण रेडी आहे. कॅप घातलीस तू? कॅप घातली आता, घालून आला किचन मध्ये कॅप. हा बघा, हा विसरलो नाव तुझं. मला नाव नाहीये. हा नाव नाही. खरे हावरे आहे. जेवणामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत. कुठेही जा. काय बोलतोय? जेवणामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत. ऐकलं का काय बोलला? कुठेही जा. दिस इज चिकन. आता जेवण घे. पोटभर जेवू मस्त पैकी. बस बस ना इकडे. मला लिंबू दे. मस्तपैकी लिंबू. अरे चालत जाऊ रे, चल. हा लांब आहे. नाईट मार्केट का तो? तो गाईज आता निघालोय मस्तपैकी जेवण. शेफनी राईस आणि चिकन बनवलेलं. सो खूप अमेझिंग टेस्टी होतं. आणि आपण मजनूला विचारूया की कसं आहे फूड. कैसा था? एकदम बढ़िया, फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास फूड. और रेस्टोरेंट के बारे में क्या कहना चाहते हो? रेस्टोरेंट तो बहुत ही अच्छा है. वही घूमने का जगह भी मस्त है, अंदर भी मस्त है. ज्याला कोणाला व्हिएतनाममधून यायचं असेल लाईक इकडे, तर माझी म्हणून एक रेस्टॉरंट आहे जे 6 आउटलेट्स आहेत. मी रेकमेंड करेन की तिकडेच जायचं आहे आणि नक्की व्हिजिट करा या रेस्टॉरंटला. फुकटचे हुशारीगिरी
मित्रमंडळ. भावा कसं होतं रेस्टॉरंट? जेवण कसं होतं? ठीकठाक. हा अभि तुझा काय रिव्ह्यू आहे? अभि बिझी आहे यार, स्प्रे फॉग मारणार. फॉग तुझ्या बोचातून फॉग काढीन साल्या. हा करेल ना बुक. विशाल जेवण कसं होतं? चांगलं होतं. एक नंबर जेवण. दिवेश बघणार आहे नंतर ब्लॉग. मी त्याला बोलले दिवेश नंतर ब्लॉग बघणार आहे माझा. नाही चांगलं होतं जेवण, राईस वगैरे. सो गाईज दिस वॉज अबाउट द शॉर्ट व्लॉग अबाउट दी माझे रेस्टॉरंट. अँड आता आम्ही ह्याच्यानंतर चाललोय डिजॉंग मार्केटमध्ये, जो होनॉईचा सगळ्यात फेमस मार्केट आहे आणि जिकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे सगळे वस्तू भेटतात. म्हणजे कपड्यांपासून शूजपासून जे पण घरगुती वगैरे सामान लागतं, जे काही असेल ते सगळं तिकडे भेटणार आहे. सो हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो माझे रेस्टॉरंटचा. अँड कसा वाटला नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सी यू, टाटा अँड गुड बाय.